नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स म्हणजे प्राणी आणि त्यांची पिल्ले हे पाहणार आहेत। तर बघा, TET मध्ये या घटकावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न पण आपण पाहू आणि सोबतच एक चार्ट पाहणार आहेत ज्याच्या बाहेर याचा प्रश्न तुम्हाला जाणार नाही। सोबतच बघा, इंग्लिशच्या आपण प्रिपोजिशन पाहिलेला आहे, टेन्स पाहिले, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग पाहिलेला आहे। असं करत करत आपण इंग्लिशचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यामधून तुमचा स्कोर होऊ शकतो, ज्याच्यामधून तुमचा 1 ते 2 मार्क 100% फीस होऊ शकतो, असे आपण टॉपिक घेत आहेत। सोबतच बघा, गणिताची पण आपण एक सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण गेस प्रश्न मिक्स पद्धतीने घ्यायला लागलोय, म्हणजे सगळ्या चॅप्टरचे मिक्स करून जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत किंवा तो पॅटर्न TET मध्ये वारंवार विचारला गेलेला आहे 2 किंवा 3 वेळा, तर तेही तुम्ही पाहून घ्या। सोबतच बघा, पेपरला कमी वेळ उरलेला आहे। जर तुम्हाला मानसशास्त्र विषयाची तयारी कमीत कमी वेळात करायची असेल, जर मानसशास्त्र विषयाची कमीत कमी वेळात तयारी करायची असेल तर आपण मानसशास्त्र विषयाचा एक फास्ट ट्रॅक रिव्हिजनचा कोर्स घेऊन आलो आहेत, ज्यामध्ये बघा 2.5 तासामध्ये आपण मानसशास्त्राची फास्ट ट्रॅक रिव्हिजन केलेली आहे। याच्यामध्ये बघा, मानसशास्त्राचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकला आपण टच केलेला आहे। तर ही जी बॅच आहे ही 199 मध्ये आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे, जी की पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी उपयुक्त आहे। त्याच्यानंतर मानसशास्त्राचीच 250 MCQ ची एक बॅच काढलेली आहे, ज्याची किंमत फक्त 21 रुपये। या दोन्ही बॅचेस तुम्ही अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपमधून परचेस करू शकता। ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, जे असणार आहे प्राणी आणि त्यांची पिल्ले। तर बघा, मी एक चार्ट बनवलेला आहे, या चार्टच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही। तर सुरुवात करू। पहिला जो प्राणी आहे तो आहे बेअर, ठीक आहे। त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात? कब। तर बघा, हा एक जंगली प्राणी आहे, भालू, बरोबर। जंगली प्राणी असल्यामुळं त्याचं जे पिल्लू असतं त्याला कब म्हणतात। तर एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचं, जे जंगली प्राणी आहेत त्यांच्या पिल्ल्याला जनरली कब म्हणतात, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, बफेलो, त्याचं जे पिल्लू असतं त्याला काफ म्हणतात, काल्फ म्हणत नाहीत, इथं एल सायलेंट असतं, काफ म्हणतात। त्याच्यानंतर कॅट म्हणजे मांजरीचं पिल्लू, त्याला काय म्हणतात? किटन। त्याच्यानंतर बघा, काऊ, याच्या पिल्लाला पण काफच म्हणतात। बफेलो आणि काऊ या दोघांच्या पिल्लाला काफच म्हणतात। त्याच्यानंतर बघा, डिअर म्हणजेच हरिण, हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? मराठीत पाळस म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये फॉन म्हणतात, FAWN फॉन। त्याच्यानंतर डॉग, कुत्र्याच्या पिल्ल्याला काय म्हणतो आपण? पपी, बरोबर। त्याच्यानंतर बघा, डक म्हणजेच बदक, त्याच्या पिल्लाला म्हणतात डकलिंग। त्याच्यानंतर ईगल म्हणजे गरुड, त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात? ईगलेट, बरोबर। त्याच्यानंतर बघा, एलिफंट, एलिफंटचं जे पिल्लू असतं त्याला पण काफच म्हणतात, एलिफंटचं पिल्लू त्याला पण काफच म्हणतात। इथं बफेलोचं पिल्लू पण काफ, त्याच्यानंतर गाईचं पण पिल्लू काफच। त्यानंतर बघा, पेपरमध्ये विचारलेलं फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडकाच्या पिल्लाला काय म्हणतात? टॅडपोल म्हणतात, बरोबर। त्यानंतर गोट, बरोबर, शेळी, त्याच्या पिल्लाला काय म्हणतात? किड, महत्त्वाचं आहे, किड म्हणतात। त्याच्यानंतर हेअर, हेअर म्हणजे काय? जंगली ससा, हेअर म्हणजे जंगली ससा, त्याच्या पिल्लाला म्हणतात लेवरेट, त्याच्या पिल्लाला काय म्हणतात? लेवरेट। तर ससा काय असतो बघा, सस्याला आपण इंग्लिशमध्ये रॅबिट म्हणतो, बरोबर, सस्याला इंग्लिशमध्ये रॅबिट म्हणतो। सस्याचं जे पिल्लू असतं त्याला बनी म्हणतात, बनी। तर हेअर जो असतो हा सस्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा ससा असतो, त्याला जंगली ससा म्हणतात। तर हेअरच्या पिल्ल्याला काय म्हणतात? लेवरेट। त्याच्यानंतर बघा, हेन म्हणजे कोंबडी, त्याच्या पिल्ल्याला आपल्याला माहीत असेल चिक म्हणतात। त्याच्यानंतर TET मध्ये परत एकदा विचारलेला, 2 वेळा विचारलेला प्रश्न, हॉर्स, हॉर्सच्या पिल्ल्याला काय म्हणतात? फोल म्हणतात, फोल। हा शब्द जनरल वर्ड आहे, जनरल शब्द आहे, म्हणजे मेल किंवा फिमेल दोन्हीसाठी हा फोल वापरतात। पण परंतु तुम्हाला जर एका स्पेसिफिकली विचारलं, मेल जो पिल्लू असतं त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात कोल्ट, आणि फिमेल असेल तर त्याला फिली म्हणतात। हे 3 शब्द लक्षात ठेवा। मेन तर TET मध्ये तुम्हाला फोलच विचारलेला आहे, हा शब्द विचारलेला आहे, हे दोन्ही पण लक्षात ठेवू शकता, कोल्ट आणि फिली, हे मेल असेल तर आणि हे फिमेल असेल तर। त्याच्यानंतर लायन, जंगली प्राणी आहे, त्यामुळं त्याचं पिल्लू काय असणार? कब, बरोबर। इथं बेअरचं पण तसंच होतं। त्याच्यानंतर बघा, पिग, पिगच्या पिल्ल्याला काय म्हणतात? पिगलेट। त्याच्यानंतर शीप, शीपच्या पिल्ल्याला लॅम म्हणतात। त्यानंतर स्वान म्हणजेच हंस, बरोबर, हंस, त्याच्या पिल्ल्याला काय म्हणणार? सिग्नेट, हा महत्त्वाचा शब्द आहे, सिग्नेट। त्यानंतर टायगर, जंगली प्राणी आहे, परत एकदा कब म्हणतात। आणि वुल्फ, वुल्फ जे आहे हा पण जंगली प्राणी आहे, याच्या पिल्लाला पण कब म्हणतात। परंतु स्पेसिफिकली जर म्हणलं, हे जे नाव आहे थोडं कमी फेमस आहे, पण TETच्या पेपरमध्ये एकदा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, त्याला वेल्प म्हणतात, वेल्प,
बरोबर. कब पण म्हणतात, जे जंगली प्राणी आहेत त्याच्या सगळ्या पिल्लांना जनरली कब म्हणतात, पण जे वुल्फ आहे त्याच्या पिल्ल्याला अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात वेल्प. ठीक आहे. तर आता काय करू आपण, TET 2013 पासून 2024 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत ते पाहू. ठीक आहे. या चार्टच्या बाहेर तुमचा कुठलाच प्रश्न जाणार नाही पेपरमध्ये. पहिला प्रश्न बघा, TET पेपर 2 2013. प्रश्न काय आहे, यंग वन ऑफ डॉग इज पपी. डॉगचं जे यंग वन आहे म्हणजे जे पिल्लो आहे तो असतो पपी. तर यंग वन ऑफ हेअर. हेअर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी, जंगली ससा. हेअरच्या पिल्ल्याला काय म्हणतात, जंगली ससा जे असतो हेअर त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, आपण बघितलं होतं आत्ताच इथं बघा, हेअर त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, लेवरेट. महत्त्वाचा शब्द आहे, पाठ करून ठेवा. हेअरचं जे पिल्लो असतं त्याला लेवरेट म्हणतात. त्यानंतर TET पेपर 1 2014. TET पेपर 1 2014. यंग वन ऑफ हॉर्स. यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड. तर बघा, फॉन दिलेला आहे, कोल्ट, कब आणि पोर्कलिंग. ठीक आहे. तर फॉन म्हणजे काय, हरणाचं जे पिल्लू असतं पाडस त्याला म्हणतात फॉन. त्याच्यानंतर इथं कोल्ट शब्द दिलाय, कोल्ट. तर कोल्ट हे उत्तर असणार आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जे जंगली प्राणी आहेत त्याला बघा त्याच्या पिल्ल्याला कब म्हणतात. आणि इथं सांगितलं होतं की हॉर्सचं जे पिल्लू असतं त्याला एक जनरल शब्द दिला होता, जनरली ते शब्द वापरतात. कुठला होता तो, हॉर्सच्या पिल्ल्याला बघा फोल म्हणतात जनरली, पण स्पेसिफिकली जर मेल म्हणून विचारलं तर कोल्ट आणि फिमेल म्हणून विचारलं तर फिली. ठीक आहे. तर बघा कोल्ट आपल्याला दिलेला आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, कोल्ट. बरोबर. पुढं बघू, पुढचा प्रश्न TET पेपर 1 2016. यंग वन ऑफ ईगल इज कॉल्ड. ईगलच्या पिल्ल्याला काय म्हणतात, इगलेट. बरोबर. त्यानंतर बघा TET पेपर 2 2016. यंग वन ऑफ डिअर. डिअर म्हणजे काय, डिअर म्हणजे हरिण, तर त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, फॉन म्हणजेच पाडस. इथं बघा कोल्ट दिलेला आहे. कोल्ट हा कशासाठी म्हणलं तुम्हाला, हॉर्स. हॉर्सचं जे पिल्लू असतं जे की मेल असतं त्याला म्हणतात कोल्ट. आणि इथं ऑप्शन दिला होता TET 2016 मध्ये पेपर 2 मध्ये, वेल्प पण दिलेला आहे. तर बघा हा जो वेल्प आहे, वेल्प कशासाठी वापरलेला आहे, आपण मगाशीच बघितलं होतं. वुल्फ जो आहे, वुल्फच्या पिल्ल्याला म्हणतात वेल्फ. परंतु बघा हा जो शब्द आहे तो कमी वापरात आहे. हा जो शब्द आहे वेल्प हा खूप कमी वेळा वापरलेला आहे. जनरली त्याला आपण कवच म्हणतो, पण स्पेसिफिकली ते नाव दिलेलं आहे, त्यामुळे वुल्फचं वेल्प हे पण लक्षात ठेवा. आता येणाऱ्या पेपरमध्ये हा विचारला जाऊ शकतो. पुढचं एक्झाम्पल बघा, TET पेपर 1 2017 मध्ये काय दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय दिलेलं आहे बघा, आपल्याला रिलेशन दिलेला आहे, लायनचा कब. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये ॲनालॉजी म्हणून एक टॉपिक असतो, ॲनालॉजी. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला असे रिलेशन दिलेलं असते, असे डॉट टाकून, ह्याचं रिलेशन ह्याच्यासोबत, तर याचं रिलेशन पुढचं काय असणार. ठीक आहे. तर तसंच विचारलेलं आहे, लायनचं रिलेशन कब सोबत काय आहे. लायनचं रिलेशन कब सोबत म्हणजे लायनचं पिल्लू असतं कब. तर अजून एक सांगायचं राहिलं, हे बघा प्राणी आणि पिल्ली याच्यावर पण प्रश्न विचारले आहेत. सोबतच प्राणी, पक्षी आणि त्यांचे आवाज याच्यावर सुद्धा TET मध्ये प्रश्न विचारले आहेत. आणि दुसरं म्हणजे प्राणी, पक्षी आणि त्यांची निवासस्थाने. बरोबर, त्यांचे निवासस्थाने यावर सुद्धा प्रश्न विचारले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्यावर पण व्हिडिओ बनवू, त्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा की पाहिजे आहे म्हणून. ठीक आहे. तर बघा लायन आणि कब मध्ये काय रिलेशन आहे, तर ते पिल्ले आहे, म्हणजे ह्याच चॅप्टरमध्ये आलं ते. बरोबर, प्राणी आणि त्यांची पिल्ले. लायनचा कब म्हणजे पिल्लू झालं त्याचं. तसं फ्रॉगचं काय असतं, टॅडपोल. बरोबर, फ्रॉगचा असतो टॅडपोल. पुढचा बघू प्रश्न, सेम तसंच आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊ आणि काफ. तर बघा इथे तुम्हाला रिलेशन दिलेले आहेत, पण हा रिलेशन असं तुम्हाला निवासस्थानाचं पण दिलं असू शकतं किंवा आवाजाचं पण दिलं असू शकतं. ठीक आहे. ते तुम्हाला कळायला पाहिजे नेमकं रिलेशन आहे काय. तर आता काऊ म्हणजे काय, गाय, आणि त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, काफ. ठीक आहे. तर बघा लायनचं जे पिल्लू असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, कब. ठीक आहे. जंगली प्राणी आहे म्हणून लक्षात ठेवा म्हणलं होतं. लायन, टायगर, त्याच्यानंतर बेअर आणि वुल्फ. वुल्फला पण कब म्हणतात, तर कधी कधी वेल्प पण म्हणतात. ठीक आहे. TET 2016 मध्ये वेल्प दिला होता, त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला, परत एकदा विचारला जाऊ शकतो. पुढचं एक्झाम्पल, TET पेपर 1 2019. द यंग वन ऑफ कॅट इज किटन. कॅटच्या पिल्लाला काय म्हणतात, किटन. तर यंग वन ऑफ फ्रॉग 2 वेळा विचारलाय फ्रॉग. फ्रॉगचं काय येणार आहे, टॅडपोल. बघा TET पेपर 1 2019 ला विचारलाय, आणि आता आपण बघितलं होतं फ्रॉगचं कुठं विचारलं होतं बघा, TET पेपर 1 2017. ठीक आहे. टॅडपोल. पुढचा प्रश्न पाहू, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. तसाच पॅटर्न आहे, तुम्हाला हा पॅटर्न पहिल्यानंतर कळायला पाहिजे. नेमकं ते पिल्ल्याचं नाव आहे, निवासस्थान आहे का त्याचा आवाज आहे. ठीक आहे. डकचं जे पिल्लू आहे त्याला काय म्हणतो आपण, डकलिंग. तर हेअर याचा पिल्ल्याला काय म्हणतो आपण,
पाहिलं होतं आपण लेवरेट, ठीक आहे. हेर म्हणजे काय, जंगली ससा, त्याच्या पिल्ल्याला आपण म्हणतो लेवरेट. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे, बरोबर. हा कुठं विचारलाय बघा, TET पेपर 2021 ला, आणि याच्या आधी कुठं विचारलाय बघू, एक मिनिट, हॉर्स पपी हेअर, ठीक आहे. TET पेपर 2013 यंग वन ऑफ हेअर विचारलं होतं, ते लेवरेट आहे. तर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, TET पेपर 2013 ला विचारलेला प्रश्न पुढं कुठं विचारलेला आहे, TET पेपर 1 2021. त्याच्यामुळं पेपर 1 आणि पेपर 2 असा वेगवेगळा अभ्यास करायचा नाही. इंग्लिश हा विषय कॉमनच आहे, बरोबर. त्याच्यामध्ये थोडे टॉपिक इकडचे इकडे असतात, त्यामुळं अभ्यास करताना सुद्धा कॉमनच अभ्यास करा, ठीक आहे. गणिताचा पण असाच विषय आहे, गणितामध्ये 1-2 टॉपिक फक्त कमी जास्त विचारले जातात. पेपर 1 ला थोडे कमी किंवा पेपर 1 ला थोडे जास्त, असे 1 ते 2च टॉपिक असतात. त्यामुळं अभ्यास कधी पण करताना दोन्ही पेपरचा मिळून सोबतच करायचा. असं समजू नका की पेपर 1चा सिलेबस वेगळा आहे, पेपर 2चा वेगळा आहे. फक्त पेपर 2 ला थोडे कमी प्रश्न विचारले तिथं, बरोबर. पेपर 2 ला थोडे कमी विचारले आणि पेपर 1 ला जास्त प्रश्न आहेत. पेपर 2 ला बघा, इथं पेपर 2 ला प्रश्न आहे, त्याच्यानंतर हा पण पेपर 2 ला प्रश्न आहे. पण पेपर 2चा प्रश्न पेपर 1 मध्ये दिसला तुम्हाला, तसंच पेपर 1चा प्रश्न पण पेपर 2 मध्ये दिसू शकतो, ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करताना दोन्ही पेपरचा सोबत करा, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला असेच अजून व्हिडिओ पाहिजेत का, म्हणजेच प्राणी आणि त्यांचे आवाज, बरोबर. त्याच्यानंतर प्राणी आणि त्यांचे निवासस्थाने, ते जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.